नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. सुखी जीवन जगण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत, मात्र लैंगिक आरोग्य हा आनंदी जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अनेक जण भीतीनं किंवा संकोच बाळगल्यानं यावर व्यक्त होत नाहीत आणि त्यामुळेच दाम्पत्य जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात. खरं तर लैंगिक शिक्षण ही आत्ताच्या काळाची गरज आहे, मात्र दुर्दैवाने यावर फार वाच्यता होत नाही. तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत आणि त्यावरच मार्गदर्शनासाठी गेली अनेक वर्ष तुमच्यासाठी साम टीव्हीने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. लैंगिक आरोग्याविषयी असलेले अनेक गैरसमज दूर करण्यासाठी तसेच त्या संदर्भातील इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञ आणि नामांकित सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे सर आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करीत असतात. त्याशिवाय फोनवरून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही डॉक्टर उत्तरं देत असतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत, मात्र एका छोट्या व्हिडिओ. साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार प्रेक्षक हो, कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्यापूर्वी एक प्रसंग मला या ठिकाणी तुम्हाला सांगावासा वाटतो. हा प्रसंग आहे सरांच्या नेरूळ ओपीडी सेंटरवरील. नेरूळ ओपीडीला 60 वर्षीय गृहस्थ त्याच्या 45 वर्षीय पत्नीला घेऊन आले. ते आपल्या सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाचे रेग्युलर दर्शक. गृहस्थ म्हणाले, सर, फक्त तुमचा शो बघून मी माझ्या बायकोला तुमच्यापर्यंत आणायचे धाडस केले. सर, माझ्या बायकोची 5 वर्षांपूर्वी हिस्टेरेक्टॉमीची सर्जरी झाली आहे आणि त्यात तिची गर्भपिशवीसुद्धा काढून टाकली आहे. सर, तेव्हापासून तिची सेक्स करण्याची प्रणयाची इच्छा पूर्णपणे गेली आहे. एवढंच नाही, तिला थायरॉईडचा देखील त्रास आहे आणि त्यावर ट्रीटमेंट देखील सुरू आहे. सरांनी पत्नीला याबद्दल विचारले असता ती म्हणाली की मला माझ्या मैत्रिणी बोलल्या की गर्भपिशवी काढली की स्त्रीचं बाईपण आणि शरीर संबंधांची इच्छा दोन्हीही जाते. खरं तर सर, मला ही सर्जरी केल्यापासून सेक्सची भावना पूर्णपणे कमी झाली आहे. तसेच योनीला कोरडेपणा आणि खाज येते. पुढे पती म्हणाले की सर, मी जेव्हा जेव्हा संबंध करायचं म्हणतो तेव्हा ती मला इच्छा नाही, तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणते. गृहस्थ म्हणाले, सर, आता तुम्हीच सांगा, जर पत्नीने साथ दिली नाही तर मलाही ताठरता येणं किंवा क्रिया करणं हे शक्य आहे का? आणि यामुळेच मला देखील कमजोरी, शीघ्रपतन तसेच लहान लिंगाची समस्या सुरू झाली आहे. सरांनी दोघांचं म्हणणं अतिशय शांतपणे ऐकलं आणि दोघांचंही काउन्सिलिंग केलं. सरांनी ट्रीटमेंट सुरू केली. पत्नीचे वय 45 असल्याने योनीला ड्रायनेस येत असेल तर काही ल्युब्रिकंट आणि हार्मोनल थेरपीज देखील सुरू केल्या आहेत. काही अँटी एन्झायटी मेडिसिन देखील चालू केल्या आहेत. पत्नीप्रमाणेच पतीला देखील 3 महिन्यांची मेडिकल थेरपी चालू केली आहे. तसेच गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनिल इम्प्लांट देखील करू असे देखील सरांनी त्यांना सुचवले आहे. दोघांनी सरांचे मनापासून आभार मानले. खरं तर मेडिकल टर्ममध्ये याला पोस्ट हिस्टेरेक्टॉमी फिमेल सेक्शुअल डायसफंक्शन असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत? खरं तर गर्भपिशवी आणि त्या संदर्भातील इतर वेगवेगळे आजार ही आत्ताच्या काळातली अतिशय कॉमन समस्या झाली आहे आणि त्यामुळे जर अशी भांडणं होत असतील तर? बऱ्याच समजा मी असं जर वाक्य वापरलं की तुमच्या पार्टनरमुळेच तुम्हाला डिस्फंक्शन होतं, म्हणजे हे वाक्य ऐकल्यानंतर कसं वाटतं? आणि असं आहे, त्यातलं हे एक उदाहरण.
महिला प्रिव्हेंट कसं करायचं, बरोबर. मग ती काढण्याचं वय कोणतं आणि काढली ती कशी काढायची बरोबर. सांगूया आपण. नक्कीच. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. कशाबद्दल? कारण यावेळेला देखील तुम्ही सर्व मंडळी, सर्व फॅमिली, सर्व कुटुंब एकत्र बसून शो पाहता आणि ज्या ज्या समस्या, ज्या लग्नानंतर ज्या येऊ शकतील, ज्याला आपण प्री मॅरिटल काउन्सिलिंग म्हणतो, किंवा असं लाजून उजून जे घरात बसणारे आहेत ते या शोमुळे बाहेर येतात. थोडक्यात या ठिकाणी सांगतो, हिस्टेक्टोमी किंवा गर्भाशयाची पिशवी ही कमी वयात अजिबात काढायची नसते. फक्त काही अनअवॉइडेबल रिझन म्हणजे फायब्रॉइड्स आहेत, ब्लिडिंग होतं. साध्या ब्लिडिंगला तुम्हाला वाट पाहणं, काही कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट घेणं फार आवश्यक असतं. कारण जसं जसं वयात बदल होईल तसे हार्मोन बदलतात आणि जरी काढायची वेळ आली तरी त्या ठिकाणी ओव्हॅरियन स्पेअरिंग त्या ठिकाणी सर्जरी म्हणजे ओव्हरीज काढायच्या नसतात, फक्त युटरस काढायचं असतं. म्हणून त्यांची भावना, त्यांची संवेदना, त्यांची इच्छा, त्यांचं ऑर्गॅझम हे मेंटेन राहिलं पाहिजे. आजच्या या टॉपिकमध्ये आपण हे सर्व डिस्कस करणार आहोत आणि आपल्या दर्शकांचे देखील प्रश्न घेणार आहोत. नक्कीच आपण घेणार आहोत. मात्र कार्यक्रमामध्ये तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 02269564141. सर, आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे आणि नांदेडहून गणेशजी आपल्याशी बोलतायत. बोला, विचारा आपला प्रश्न. नमस्कार. नमस्कार. हॅलो, आम्ही ऐकतोय, तुम्ही बोलत राहा. सर मला असं विचारायचं आहे, थोडा आवाज तुमचा. सर आवाज येतोय माझा? हा, बोला आता तुम्ही बोला. हा. सर, धातू हा लाल रंगाचा येत असेल तर त्याची कारणे आणि उपाय याबद्दल माहिती पाहिजे होती. धातू हा लाल रंगाचा येतो असं म्हणणं आहे तुमचं, बरोबर आहे? हो. अच्छा अच्छा. वय काय तुमचं? अच्छा. मुलं मुली काय तुम्हाला? एक मुलगी आहे सर. ठीक आहे. ह्यांचं म्हणणं आहे धातू हा लाल रंगाचा येतो, बरोबर. म्हणजे हा रक्तमिश्रित असतो. बरोबर. खूप छान प्रश्न आहे, उत्तर देऊया. नक्की. अहो, साधी गोष्ट आहे. तुमच्या युरिनमध्ये जर थोडा लालसरपणा आला तर तुम्ही घाबरून जाता. या ठिकाणी विचार करा, धातू जर लाल येत असेल तर बरं असं होतं का आणि कशामुळे होतं? नक्कीच होतं. बऱ्याचदा प्रोस्टेटचं इन्फेक्शन प्रोस्टॅटायटिस आहे, बऱ्याचदा टेस्टिसचं इन्फेक्शन ऑर्कायटिस आहे, बऱ्याचदा काही प्रकारचा टेस्टिक्युलर ट्रॉमा आहे, किंवा बऱ्याचदा ट्युबरक्युलोसिस ऑफ एपिडिडमिस, ट्युबरक्युलोसिस ऑफ टेस्टिस अशा प्रकारचे वेगवेगळे आजार जर टेस्टिसला झाले असतील तर अशा केसेसमध्ये तुम्हाला डेफिनेटली वीर्य पास करताना सुरुवातीला किंवा शेवटी लाल रंग येतो. मग तुम्हाला ते सेपरेट करायचं असतं की हे युरस्राबंध तर नाही ना, किंवा हे ते इजॅक्युलेटरी डक्ट म्हणजे ज्या ठिकाणी ते समजा युरिनचा मार्ग आणि ज्या ठिकाणी सिमेंटची जी नळी आहे ती एकत्र येते त्या ठिकाणी देखील कधी काही स्वेलिंग असेल, काही सिस्ट असेल तरी देखील असं होऊ शकतं. मग अशा केसमध्ये या अशा रेड ब्लड सेल्समध्ये असल्यामुळं इन्फर्टिलिटी हा दुसरा प्रश्न आहे, नक्कीच येते. कारण या ठिकाणी हेमोग्लोबिन त्या ठिकाणी क्लॉट्स असल्यामुळं बऱ्याचदा स्पर्मच्या मोटिलिटीला त्यामुळे त्रास होतो, अडचणीत असते. याला तुम्ही घाबरू नका. तुमचे टेस्टिक्युलर सोनोग्राफी आहे, डॉपलर आहे, गरज पडल्यास बायोप्सी करून आपण कन्फर्म करतो आणि जे कारण आहे त्याला जर ट्रीट केलं तर नक्कीच त्यात तुम्ही बाहेर येता, तो लालसरपणा कमी होतो आणि तुम्हाला मूल देखील होण्याची शक्यता नक्कीच वाटते. मला वाटतं याचं उत्तर मिळालं असेल. नक्कीच सर. पुण्याहून अनन्याजी आपल्याशी बोलतायत. बोला, विचारा आपला प्रश्न. सर, माझा प्रश्न असा आहे ओके की धातूमुळे जखम भरण्यासाठी काही फायदा होतो का? अच्छा, म्हणजे शरीरावर कुठं काही जखम असेल, काही इजा असेल तर त्याचा फायदा यामुळे होतो का असं म्हणणं आहे, बरोबर आहे? हो. वय काय तुमचं? इंटरनल पण एखादी. वय काय? माझं 40 वर्ष. बरं, ठीक आहे. सांगूया तुम्हाला, आता खरंच खूप जणांना म्हणजे ह्या जखमेचा, जखम दुरुस्त होण्याचा आणि सिमेंटचा काय संबंध आहे माहीत नसेल. नक्की सांगा. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. खूप छान प्रश्न. हो, तुम्ही विचार करा. कोणी विचार करेल का असं बरोबर की म्हणजे सिमेंट कुठं राहिलं, नंतर तुमची जखम किंवा जखम हे बघा फक्त दिसणारी नाही. बऱ्याचदा आपण अल्सर झाला म्हणतो, किंवा बऱ्याचदा की वर झालेल्या जखमा आहेत. काय संबंध आहे सांगूया. नक्कीच. सर्वात महत्त्वाचं सिमेंटचं कॅरेक्टर जर तुम्ही विचारलं तर अँटी इन्फ्लमेटरी, बऱ्याचदा अँटी ऑक्सिडंट आणि त्या ठिकाणी ती हिलिंग कॅरेक्टर्स म्हणजे नर्व ग्रोथ फॅक्टर्स आहेत, ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर्स आहेत. मग तुम्ही विचाराल त्याचं ॲप्लिकेशन कसं असेल बरं? सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याचदा व्हजायनायटिस आहे,
वजायनल इन्फेक्शन आहे, सर्वायकल लेवलला काही कट्स असतात, बऱ्याचदा ब्लिडिंग होतं, आतून जखमा होत असतात. अशा केसमध्ये जर आपल्या नोन पार्टनरकडनं अनप्रोटेक्टेड ॲक्ट जर तुम्ही केला आणि सिमेंट डिपॉझिशन जर त्या ठिकाणी झालं तर हे सर्व कॅरेक्टर त्या ठिकाणी कामाला येतात. त्या ठिकाणी वजायनाचं इन्फेक्शन होणं, बऱ्याच जणांना संबंध झाल्यानंतर बर्निंग होणं, आग होणं असतं, ते कमी होणं, सर्वायकल टियर असतील की सर्वायकल इरोजन असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी काय हील होतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स, ट्रेस एलिमेंट्स आहेत, झिंक आहे, त्या ठिकाणी बऱ्याचदा कॅल्शियम आहे, त्याचबरोबर विटॅमिन सी आहे आणि अशा प्रकारचे हे मल्टिपल ग्रोथ फॅक्टर्स, नर्व ग्रोथ फॅक्टर्स आणि अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटीऑक्सिडंट म्हणजे हे काय गोष्टी असतात. या ठिकाणी जखम कुठलीही भरायची असेल बॉडीमध्ये आणि ह्या गोष्टी ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब होतात. तुम्ही म्हणाल ही फक्त जखम आतलीच भरते का मिकोजाची? नाही, यामध्ये जर तुम्हाला शरीरावर इतरत्र देखील कुठल्या प्रकारचे कट्स असतील किंवा काही जखम असतील ते सुद्धा हील करायला ते मदत करतं. मला वाटतं याचं नक्कीच आन्सर ह्यांना मिळाला असणार आहे. नक्कीच, आणि नक्कीच. पुढे काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो. नक्कीच नक्कीच. लातूरहून रागिणीजी आपल्याला हरकत- प्रश्न हरकत. विचारतायत. विचारा आपला प्रश्न. सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर धातूमुळे किंवा सिमेंटमुळे आपल्या प्रेग्नेन्सीच्या कॉम्प्लिकेशन्सवर काही परिणाम होतात का? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे किंवा आता प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि त्यावेळेस जर कॉन्टॅक्ट आलं तर सिमेंटचा काही फायदा असतो का? बरोबर आहे. हा, म्हणजे काही कॉम्प्लिकेशन होतात का, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह? हां, म्हणजे काही फायदा होतो का काही तोटा होतो हे विचारायचं तुम्हाला. बरोबर आहे. हा, हो, नक्कीच हो, नक्कीच सांगूया. खूप सुंदर प्रश्न. खूप बघा, सुंदर. परिणाम. पहिली गोष्ट हो, तर प्रेग्नन्सी राहिली हो. की संबंध करायचा का न करायचा, बरोबर कारण खूप मिथ्स आहेत ना. बरोबर म्हणजे केल्यामुळे काही अबॉर्शन झालं बरोबर. की बाळाला परिणाम झाला, त्याला काही इजा झाली का, असे खूप मिथ्स आहेत. खूप खूप सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, ही बेसिक नॉलेज तुम्हाला प्रत्येकाला असणं का आवश्यक आहे. ह्याची काही कुठली टीचिंग इन्स्टिट्यूट नाही तुम्हाला की तुमचं लग्न झाल्यानंतर काय करायला पाहिजे, हनीमून कसं करायला पाहिजे, मग प्रेग्नन्सी राहिली तर कॉन्टॅक्ट ठेवायला पाहिजे की नाही, मग ठेवला तर काय फायदा होतो. सर्वात महत्त्वाचं सांगतो, जेव्हा खूप मोठा अभ्यास आणि स्टडी झालेला आहे एका कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये. जेव्हा तुम्ही ॲक्ट कराल, समजा पार्टनरची संमती किंवा कन्सेंट फार महत्त्वाची असते, त्याला काही पेन नसेल, वॉमिटिंग नसेल आणि तज्ज्ञांचा सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी, अँड्रॉलॉजीचा सल्ला जर असेल तर दुसरं ट्रायमेस्टर म्हणजे 3 ते 6 महिना किंवा शेवटी 8 महिन्यापर्यंत तुम्हाला जर कॉन्टॅक्ट केला तर सिमेन ॲब्झॉर्ब झाल्यामुळे, ॲक्टिव्हिटीमुळे त्या ठिकाणी फ्लोअरचे कॉन्ट्रॅक्शन होऊन ऑर्गॅझम होऊन नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्स वाढतात. दुसरी गोष्ट, सिमेंटच्या कॉन्टॅक्टमुळं प्री एक्लाम्शिया नावाची एक कंडिशन असते. आता त्याला तुम्हाला उदाहरण असं देईल की बऱ्याच जणांना प्रेग्नंट राहिल्यानंतर पायावर सूज येते, ब्लड प्रेशर वाढतं, बऱ्याचदा यामुळे त्यांना ॲबॉर्शन किंवा मिसकॅरेज होण्याचे चान्सेस देखील वाढतात. पण या ठिकाणी जर तुमचा कॉन्टॅक्ट हा सिमेनशी होत असेल आणि सर्वात महत्त्वाचं सांगतो या ठिकाणी हे सिमेन नॉन इन्फेक्टेड असणं आवश्यक आहे, तर मिसकॅरेजेस म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, प्री एक्लाम्शिया किंवा टॉक्सिया म्हणतात तो म्हणा, नॉर्मल डिलिव्हरी होणं म्हणा, इतक्या सर्व प्रकारचा इतका सुंदर फायदा असतो. म्हणून सर्वांना सांगतो की तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्या दिलेल्या ट्रायमेस्टरमध्ये आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नक्कीच ॲक्ट करता येतो. एवढा मोठा फायदा त्यांना मिळतो. नक्कीच नक्कीच याचा फायदा आहे. सर, नक्कीच. पुण्याहून रागिणीजी आपल्याला प्रश्न अच्छा, विचारतायत. घेऊया. विचारा आपला प्रश्न. रुपालीजी, विचारा आपला प्रश्न. हॅलो, हां, ऐकतोय मी, बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला. तर धातूचा उपयोग पार्लर आणि स्पा मध्ये होतो का, आणि कोणत्या तत्वावर काम करतो? ओके. त्याचे काही साईड इफेक्ट होतात का, त्याबद्दल माहिती द्या. अच्छा, तुम्ही मला एकदाच 3 प्रश्न विचारले. आता म्हणजे धातूचा उपयोग पार्लर किंवा स्पामध्ये होता का? बरोबर आहे. हो सर, हो. आणि कुठल्या तत्वावर काम करता आणि काही काय विचारलं पुढं? साईड इफेक्ट काही आहेत का? काही कॉम्प्लिकेशन किंवा दुष्परिणाम असतात का? बरोबर आहे. हो. खूप छान प्रश्न. सांगूया तुम्हाला. अशा गोष्टी ऐकल्यानंतर मी तो म्हणतो बाकीचे पार्लरला जाण्यापेक्षा आपल्या ह्या सिमिनल प्रॉडक्ट्सचा पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. हे एक्स्ट्रॅक्ट असतात, जेवढे कॉस्मेटिक आहेत त्यामध्ये स्पर्मिडिन आहे, हे घटक त्यामध्ये जे असतात हे स्पर्मकडनं एक्स्ट्रॅक्ट केले जातात, ते प्रोसेस केले जातात आणि हे बरेच जणांना माहिती नसतं. पण हे कॉस्मेटिकमध्ये असल्यामुळं हो. त्याचा इफेक्ट येतो. पण जे नेचरनी तुम्हाला दिलं बरोबर. त्याचा वापर करायला पाहिजे. सांगूया आपण. नक्कीच. प्रत्येकाला सुंदर दिसावं वाटतं, प्रत्येकाला यंग दिसावं वाटतं, पण हे फक्त बाहेरनं तुमचं पेंटिंग केल्याने होणार आहे का? नाही. सुंदरता आतून देखील पाहिजे, आतून देखील हार्मोन्स पाहिजे. काय होतं, कॅरेक्टर काय सिमेंटचं, हे
या ठिकाणी अँटीऑक्सिडंट कॅरेक्टर आहे, अँटी इन्फ्लेमेटरी आहे आणि हिलिंग पॉवर हे नर्व ग्रोथ फॅक्टर आहेत, टिश्यू ग्रोथ फॅक्टर आहेत. सरफेसवर असणाऱ्या सुरकुत्या म्हणजे रिंकल्स, त्या ठिकाणी येणारे ॲक्ने आणि पिंपल्स, त्या ठिकाणी येणारे पिगमेंटेशन, अशा गोष्टी कमी करतं. आणि हे एक्स्ट्रॅक्ट जो असतो तो जर तुम्ही वापरला तर त्या ठिकाणी या एक्स्ट्रॅक्टमुळं स्किनचं अँटेजिंग, स्किनची हेल्थ, स्किनचं ॲपिअरन्स, स्किनचं टेक्स्चर अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होतं. पण आणखी महत्त्वाचं आहे, अजिबात ते कुठल्याही परिस्थितीत इन्फेक्टेड नसलं पाहिजे, तर अशा प्रकारचे फायदे मिळतात. आणि तत्त्व कोणतं, या ठिकाणी टिश्यू ग्रोथ, नर्व ग्रोथ आणि अँटी रिंगल आणि रिग्रोथ होत असते. आणि दुष्परिणाम विचारलं, हा जर इन्फेक्टेड असेल तर नक्कीच कुठलं तरी STI किंवा STD तुम्हाला होऊ शकतो. म्हणून एकच काळजी घ्या, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या नोन असलेल्या आणि आपल्या ओन असलेल्या पार्टनरसोबतच तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी केली तरच हे फायदे तुम्हाला मिळणार आहेत. मला वाटतं हे ना डाऊट क्लिअर झाले असतील. नक्कीच नक्कीच. हो. सर बीडहून संजयजी आपल्याला चालतंय. प्रश्न विचारतायत. घेऊया. विचारा आपला प्रश्न. हॅलो सर. नमस्कार जी, बोला. नमस्ते सर. धातूमध्ये मृत शुक्राणू असतील तर प्रेग्नेन्सी राहू शकते का, याबद्दल माहिती पाहिजे होती. बरं, धातूचा रिपोर्टमध्ये काही काउंट किती आहे किंवा त्यामध्ये मृत शुक्राणू किती आहेत काही सांगता येईल तुम्हाला? काढलेलं आहे तर, परंतु काही बघितलं नाही. बरं ठीक आहे. पण समजा अशा डेड स्पर्मनं प्रेग्नन्सी होते का हे विचारायचं तुम्हाला, बरोबर आहे? हो. वा, खूप खूप सुंदर, खूप छान प्रश्न प्रश्न. आहे. बघा, मला वाटतं आपला टॉपिक गेला की गुगलवर हो. सर्च होत असणार आहे आणि तुम्हालाही कुतूहल आहे की नाही बघा. नक्कीच नक्कीच. म्हणजे स्पर्म तर डेड आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणाल डेड असलेल्या गोष्टीपासून काही होतं का? नाही, ते बरोबर. होणार नाही. बरोबर. पण तसं या ठिकाणी ट्रू नाही. सांगूया आपण. नक्कीच. हे बघा, स्पर्म पळतो म्हणजे काय होतं, हे बघा, स्पर्मची ॲनाटॉमी तुम्ही पाहिली, फिजिओलॉजी पाहिली, त्याला एक डोकं आहे, त्याला मान आहे, त्याला एक शेपटी आहे. जेव्हा त्या ठिकाणी तो स्पर्म त्या अंडाशयामध्ये किंवा ओहममध्ये जातो त्यावेळेस त्याची शेपटी तुटून पडते आणि ते हेडमध्ये जातं. म्हणजे काय की त्यामध्ये न्यूक्लियस असतो, म्हणजे DNA असतो. आणि अतिशय महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की या ठिकाणी डेड स्पर्म म्हणजे जरी त्याला शेपटी नसेल, म्हणजे तो पळत नसेल, तो स्वतःहून जाऊन पोचणार आहे का त्या ठिकाणी ओव्हरीपर्यंत? नाही. अशा केसेसमध्ये जरी काउंट कमी असेल आणि काही डेड स्पर्म जरी असतील, याचा अर्थ शेपटी नसलेले स्पर्म असतील तरी त्या ठिकाणचा तो स्पर्मचं हेड ज्यामध्ये हेल्दी DNA आहे तो घेता येतो. आणि ICSI, इंट्राकार्पोरल सायटोप्लाझ्मिक इंजेक्शन, ह्या ट्रीटमेंटनी आतमध्ये तो इन्सर्ट केल्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन म्हणा किंवा त्यातनं नवीन प्रकारच्या सेल्स तयार होऊन गर्भधारणा राहण्याची शक्यता ही डेफिनेटली नॉर्मल पद्धतीसारखीच असते. फक्त याला आपण मृत किंवा डेड का म्हणतो, काही प्रकारच्या फ्लॅजिलार ॲनॉमली आहेत. म्हणजे काही स्पर्म जागेवरच पडून राहतात, काही स्पर्म हे फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह पद्धतीने पुढे जात असतात. 50% जास्त जर फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी असणारे स्पर्म असतील तर नॉर्मल पद्धतीने 1 वर्षाच्या आत रेग्युलर समागम केल्यानंतर प्रेग्नन्सी होण्याची चान्सेस वाढतात. म्हणून सर्वांच्या मनातला डाऊट असेल, मिथ असेल, तो क्लिअर करतो मी. कमी काउंट असणारा आणि न पडणारा स्पर्म जरी देखील असेल तर ICSI किंवा IVF या टेक्निकनी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी मूलधारणा करता येते. मला वाटतं हा मोठा डाऊट सर्वांचा मनात होता, तो क्लिअर झाला असेल. नक्की. बरोबर. मला यालाच धरून एक प्रश्न तुम्हाला हरकत विचारायचा नाही. आहे की हाच जर धातू पोटामध्ये गेला तर त्याचा काय दुष्परिणाम बघा, होऊ म्हणजे शकतो? सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि बरोबर. सेफ्टी यामध्ये कुणी कोणाला बोलायचं नाही, माहिती नसते. बरेच जण घाबरून जाणारे माझ्याकडे येतात. सांगूया आपण. नक्कीच. बऱ्याचदा आपण काय माहिती, स्पर्मचा काय उपयोग आहे, ह्या सिमेंटचा काय उपयोग आहे, आपल्याला फक्त वाटतं एकदा आता प्रेग्नन्सी झाली, बाळ राहिलं, ह्या स्पर्मचंही काही काम नाही, त्या सिमेंटचंही काही काम नाही, असं नसतं मित्रांनो. निसर्गाने जो हा बनवलेला स्पर्म आहे, सिमेंट आहे, धातू आहे, हा अतिशय बॉडीचा सर्वात मोठा युजफुल असा एक्स्ट्रॅक्ट आहे. 200पेक्षा जास्त यामध्ये प्रोटीन्स आहेत, ट्रेस एलिमेंट्स आहेत, मिनरल्स आहेत, हार्मोन्स आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत, अँटी इन्फ्लेमेटरी एजंट्स आहेत, शुगर आहे, फ्रुक्टोज आहे. अहो, तुम्ही जिची यादी जर काढली ना तर इतका मोठा एक्स्ट्रॅक्ट त्यामध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही. मग अशा प्रकारचे एक्स्ट्रॅक्ट जे असतात हे अतिशय युजफुल असतात आपल्या बॉडीसाठी, स्पर्मच्या नरिशमेंटसाठी. आणि याचा सप्लाय तुम्हाला प्रोस्टॅटिक फ्लुइडमधून येत असतो, काही बल्बोरेथ्रल ग्लँड्समधनं त्या ठिकाणी येत असतो किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी याचा सप्लिमेंटेशन जे आहे ते प्रोस्टॅटिक फ्लुइडमध्ये येत असतं, समायनल फ्लुइडमधून येत असतं आणि बऱ्याचदा टेस्टिक्युलर सिक्रेशनमध्ये देखील त्या ठिकाणी येत असतं. मग अशा प्रकारचं सिमेंट जे आहे याचे हे सर्व कॅरेक्टर्स ज्यामध्ये कामाला येतात, त्यामुळेच तुमची हेल्थ
प्रेग्नन्सी तर झालीच, पण त्यासोबत इतर फायदे देण्यासाठी देखील हा अतिशय कामाला येत असतो. मला वाटतं ही माहिती त्यांना अतिशय चांगली मिळाली असेल. नक्कीच नक्कीच हो. अगदीच प्राथमिक माहिती आहे सर, आणि हे सगळ्यांना हो. माहिती माहित असणं असणं खरंच आवश्यक आणि आहे. परत सांगतो, हे बघा, हे प्रोटीन असल्यामुळं हो. जरी गिळलं गेलं, बऱ्याचदा काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्ट हो. असतात, मुखमैथून आहे किंवा योनी संबंध आहे, तर हेच प्रोटीन आपल्या पोटामध्ये जातं बरोबर. आणि जसं अन्न डायजेस्ट होतं त्याच पद्धतीने ते देखील डायजेस्ट होतं. पण एकच प्रिकॉशन, ते इन्फेक्टेड नसलं पाहिजे, बरोबर. नाहीतर तुमच्या तोंडात असलेल्या कट्समुळं बरोबर. त्या ठिकाणी तुम्हाला देखील काही त्रास. एड्स म्हणा हो, किंवा हो. इन्फेक्शन होऊ शकतं. कारण बऱ्याच गम्स आहेत, कट्स आहेत, केरीज आहेत, हो. ही काळजी घेणं आवश्यक असतं. नक्कीच नक्कीच. सर, मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला हरकत विचारायचा नाही. आहे, तो म्हणजे 50शी नंतर बऱ्याच पुरुषांना सर ब्लड प्रेशरमुळे कमजोरी येते, पण त्यावर आपण काय उपाय करू शकतो, त्याबद्दल काय नक्कीच. सांगाल? म्हणजे तुम्ही म्हणाल की एक 40% जनता जर पाहिली तर ब्लड प्रेशर आहे आणि ब्लड प्रेशर गोळ्या चालू आहेत, बरोबर. आणि मग दुसरं टेन्शन काय, तुम्हाला बीपी आहे, शांत बसायचं, हो. काही करायचं नाही, गोळ्या घ्यायच्या नाही, असं नसतं. सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे प्रियंकाजींनी. जवळपास 40% लोकांना त्यांच्या 35-40 मध्ये ब्लड प्रेशर त्रास चालू होतो. ब्लड प्रेशर झालं की त्याला 1, 2, 3, 4 गोळ्या सुरू झाल्या. मग त्या ब्लड प्रेशरमुळं कमजोरी यायला सुरू होते. कशी होते कमजोरी? त्या ठिकाणी रक्तवाहिन्या ज्या लिंगाकडे जाणाऱ्या आहेत त्या कुंचन पावतात. त्या ठिकाणी सप्लाय, त्या ठिकाणी कार्पोरा जे फंक्शनल युनिट आहे त्या ठिकाणी जात नसतं. आतलं इपिथिलियम डॅमेज होतं. त्या ठिकाणी नायट्रिक ऑक्साईड तयार होऊन डिफरंट पोस्टगॅन्डीज तयार होणं हे कमी होतं, म्हणून कमजोरी येते. मग हे बीपीच्या गोळ्या सुरू केल्या. मग एक असं मिथ की बीपी असताना गोळ्या खाल्ला की मला अटॅक येईल किंवा या गोळीने त्याचं कॉम्प्लिकेशन होईल, असं होत नाही मित्रांनो. ब्लड प्रेशर हा आजार नाही, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तुमच्या खाण्याच्या पद्धती, त्याचबरोबर तुमची ओबेसिटी, तुमचं वजन, तुमचा एक्सरसाइज, तुमचा व्यायाम. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी बीपी झाला म्हणून गोळ्या बंद करून पाहिल्या का हो? हाही एक मेथड आहे ना. काही बीपी काही आयुष्यभर राहणार नाही तुम्हाला. डोस कमी करून बघा, बऱ्याचदा बंद करून पहा, परत येत असेल आणखी पहा. आणि जरी बीपी असेल, स्वतः जाऊन काउंटर सेलला मी स्वतः गोळ्या घेतल्या, काही ती पॉवरची गोळी द्या मला अशी सुरू करायची नाही. का? कारण बऱ्याचदा ह्या गोळ्यांसोबत जी तुम्हाला लॉंग ॲक्टिंग द्यायची, शॉर्ट ॲक्टिंग द्यायची, किंवा बऱ्याचदा काही नायट्रेटसारखी मेडिसिन सुरू असतील आणि आपली इरेक्शनसाठी ती मेडिसिन घेतली तर बऱ्याचदा त्या ठिकाणी ब्लड प्रेशर कमी होऊन ड्रॉप होऊ शकतं. मग अशा वेळेला आपण दोष कोणाला देतो? दोष त्या ठिकाणी त्या गोळीला देतो. पण कॉम्बिनेशन कसे असतात हे सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी, अँड्रॉलॉजी सांगू शकतात. भले ब्लड प्रेशर किती हाय असो, उलट मी सांगेन, तुम्ही जर सेक्शुअली ॲक्टिव्ह राहिले, त्या ठिकाणी फ्लो लिंगाकडे राहिला, तर तुमचं पूर्ण शारीरिक स्वास्थ्य, त्याचबरोबर एक अभ्यास असा झालेला आहे की ज्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी तुम्ही रेग्युलर करत राहिली तर इव्हन हार्टच्या वेसलसुद्धा 50% ब्लॉक कमी होण्याचा चान्स असतो. एका वाक्यात सांगेन, ज्याला मॉर्निंग इरेक्शन येतात ना, त्या केसेसमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ब्लॉक येत नसतो. मित्रांनो, या साध्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि परत सांगतो, तुमचं लैंगिक आयुष्य सुदृढ का ठेवायचं? तुम्ही ॲक्ट करणं हा एक भाग झाला, पण तुमच्या अवयवाला सप्लाय असणं, सप्लाय जाणं, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मला वाटतं हा जो डाऊट्स आहेत, मिथ्स आहेत, ह्या त्यांच्या क्लिअर झाल्या असतील. नक्कीच नक्कीच. म्हणूनच आपण नेहमीच म्हणतो की तुम्ही कितीही उच्च शिक्षित असाल, correct. पण या सगळ्या गोष्टी मान्य करा आणि हो. डॉक्टरांना, तज्ञांना भेटा. फार आवश्यक आहे. आवश्यक आहे. म्हणजे सेल्फ ट्रीटमेंट नकोय. बरोबर बरोबर. सर, आता वेळ झाली आहे भाग्यवान विजेत्याची. ओके, आपण ओके. एक हे करूया, पण चिठ्ठी आपलं काढू. मागचा राहिला. हो, मागचं आपण भाग्यवान सांगूया. त्याचं विजेत्याचं. म्हणजे नाही तर ते पुढचे म्हणतील आम्हाला नुसतं पुस्तक दिलं आणि आमचा फोटो नाही दाखवला. हो, बरोबर. सांगूया आपण. नक्की. सुजित वायसे, बारामतीचे, मागच्या वेळेसचे विजेते. ते स्वतःहून, ते इव्हन माझी भेट त्यांची ऑन द वे झाली तरीसुद्धा त्यांनी ते पुस्तक घेतलं, उशिरा थांबले माझ्यासाठी. त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांचं म्हणणं असं होतं, सर मला आज कुठल्याही परिस्थितीत मला घ्यायचं. त्यांनी ते पुस्तक दिलं, ते आनंदित झाले, आपल्या मित्रासाठी देखील घेऊन गेले. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि अभिनंदन. आता समजा त्यांना सहभागी व्हायचं असेल हो, तर आता चिठ्ठी काढायला चिठ्ठी लागेल. काढणं आवश्यक आहे. हां, म्हणजे मागचा विजेता कोण आहे आपल्याला सांगता येईल आणि त्याचं उत्तर काय तेही सांगूया आपण. करेक्ट आहे. मिक्स करा, म्हणजे सर्वांचा नंबर लागला पाहिजे. हो. ते बरेचदा तुम्हाला स्पेशली मला सांगतात बरं का, मला धन्यवाद सांगा आमच्यातर्फे की आमचा नंबर काढला. बघा, आता तुम्ही 2 दिल्या. 2 दे. ठीक आहे. पुढच्या वेळेस आपण 1 करूया. ठीक आहे, दुसरा येईल लागलीच. सांगूया आपण कुठे गेलो. वा, आपण गेलो आता बीडला. आता विनोद काळे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी? तर कमजोरीसोबत जर त्या ठिकाणी डायबिटीस असेल तर काय करायला पाहिजे? बरेच जण डायबिटीसला देखील घाबरतात. मित्रांनो, डायबिटीसला देखील घाबरू नका.
डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि डायबिटीससुद्धा हा रिव्हर्स किंवा पाठीमागे येऊ शकतो, मात्रा कमी होऊ शकतात तुमचं लाईफस्टाईल बदलली तर डायबिटीसमध्ये मज्जातंतू वीक होतात, लिंगाकडच्या जाणारे वाहिनी आकुंचन पावतात, म्हणून त्या ठिकाणी कमजोरी येते. आणि परत मित्रांनो सांगतो, डायबिटीसमध्ये किंवा बीपीमध्ये जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर त्या गोळीला किंवा त्या ट्रीटमेंट द्यायला तज्ज्ञांना दोष देऊन का उपयोग नसतो. त्या ठिकाणी जर लिंगाचा प्रवाह खुंटलेला असेल, त्या ठिकाणी त्या कार्पोरा कोलॅप्स झालेल्या असतील तर पुढच्या ट्रीटमेंट आहेत पी-शॉर्ट थेरपी, बऱ्याचदा त्या ठिकाणी व्हॅक्यूम थेरपी किंवा इम्प्लांट देखील करता येतं. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर मला वाटतं प्रियंकाजी आता प्रश्न विचारायला लागेल. नक्कीच नक्कीच. तर कमजोरीसोबत ब्लड प्रेशर असेल, कमजोरीसोबत ब्लड प्रेशर असेल, ट्रीटमेंट घेता येते का, कशी घ्यायला पाहिजे आणि त्यामध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते याचं उत्तर तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत द्यायचं आहे. हा शो मिस झाला असेल तर साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं, पूर्ण शो पाहता येईल. डायरेक्ट टेस्ट करा, मेसेज किंवा डायरेक्ट आमच्या टीमला फोन लावू शकता. या ठिकाणी आमच्या आठवड्याभरातल्या झालेल्या इव्हेंट पाहू शकता. नुकतंच कालच्या विरोधी औरंगाबाद यूरोलॉजी असोसिएशनची आमची मिटिंग त्या ठिकाणी झाली. या मिटिंगमध्ये श्री जाजू सरांचं एक स्पेशल मोटिवेशनल टॉक ठेवण्यात आलं. पॉवर ऑफ द थॉट्स, म्हणजे बऱ्याच जणांना कॉन्सन्ट्रेशन कसं करावं, त्या ठिकाणी स्ट्रेस आलेला कसा मॅनेज करावा, त्याचबरोबर कशा पद्धतीने तुमचं ॲम्बिशन आहे, तुमची दिशा आहे, तुमची वैचारिक समता आहे, त्याचबरोबर तुमच्या वॉन्टेड थॉट्स, अनवॉन्टेड थॉट्स, अशा प्रकारच्या गोष्टी कशा कंट्रोल कराव्या त्याबद्दल देखील डिस्कशन झालं. एक आमचं पॉडकास्ट देखील त्या ठिकाणी मिस्टर दीपजी त्या ठिकाणी होते, विरलजी होते, यांचं एक स्पेशल पॉडकास्ट देखील झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा आठवडा सुंदर पद्धतीने एकदम छान पद्धतीने हा कॅरी ऑन झाला. आणि आमच्या परत जगभरातील साम टी व्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह शोच्या दर्शकांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि तुम्ही काही त्या ठिकाणी सांगू शकता. नक्कीच. खरं तर दैनंदिन आयुष्याचा हा सगळा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यावर अतिशय छान मार्गदर्शन सर तुम्ही केलं. वेळात वेळ काढून या ठिकाणी साम स्टुडिओमध्ये उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आणि आपण पुन्हा एकदा भेटूया नवी विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.